नमस्कार. सुधाच फूड रेसिपीमध्ये आज आपण ब्रोकोली आणि मशरूमची मस्त अशी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी बघा इथे मी ब्रोकोलीचे असे तुरे फ्लावर सारखे काढून घेतलेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत. तेच पहिल्यांदा आपल्याला थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहेत, कारण ब्रोकोली लवकर शिजत नाही, त्याला वेळ लागतो. म्हणून आपण आधी अशी ती तेलावरती परतून घेऊयात, म्हणजे ती लवकर शिजते देखील आणि त्याचा रंग देखील छान हिरवागार राहतो. थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. बघा, रंग मस्त हिरवा राहिलेला आहे आणि थोडीशी मऊ अशी आपली ही ब्रोकोली आता झालेली आहे. मशरूम मात्र लगेच शिजतं, त्यामुळे आता इथे मशरूम देखील स्वच्छ धुवून काप करून घेतलेले आहेत. त्याचे आपल्या आवडीप्रमाणे काप केले तरी चालतील आणि ते देखील थोडंसं हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. आता हे दोन्ही मिळून आपण थोडीशी वाफ काढली की याला छानपैकी मऊ होतील आणि पटकन मऊ व्हावं म्हणून थोडंसं आता आपण ह्याच्यावरती मीठ भुरभरूयात. फक्त ह्या ब्रोकोली आणि मशरूम पुरतं, नंतर भाजीचं मीठ आपण भाजीमध्ये घालूयात. बघा, मीठ सगळीकडे असं छान लावून घेऊयात आणि झाकण ठेवून याला एक छोटीशी वाफ काढून घेऊयात. ब्रोकोली तर आपली अर्धी शिजलेली आहेत, फक्त मशरूम शिजण्यासाठी आपण ह्याला झाकण ठेवूयात. बघा, मस्त मऊ झालेले आहेत दोन्ही देखील. आणि आता आपल्याला हे छान परतलेले ब्रोकोली आणि मशरूम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या ग्रेव्हीची तयारी करायची आहे आपल्याला. बघा, अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे एकतर ब्रोकोलीचा रंग मस्त हिरवा राहतो आणि त्याला आपण आधीच मीठ लावून वाफवल्यामुळे टेस्ट देखील मस्त येते. या दोन्ही भाज्या जरी विदेशी असल्या तरी आपण भाजी मात्र देशी स्टाईलने बनवणार आहोत, पण इतकी मस्त लागते, चविष्ट बनते आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडते. बघा, हे आता आपण बाजूला ठेवूयात आणि याच कढईमध्ये एक डावभर आपण तेल घेऊयात. तेल छान पहिल्यांदा तापू देऊयात आणि मग ह्याच्यामध्ये आपण मोहरीचे दाणे घालूयात, म्हणजे ते लगेच तडतडायला लागतात. आता आपण गॅस बारीक करूयात आणि मंद आचेवरती याच्यामध्ये हळद घालूयात, एक छोटा चमचा, आणि एक मोठा कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक कांदा देखील चिरून घेऊ शकता, पण हा असा कांदा दिसायला देखील छान दिसतो भाजीमध्ये, त्यामुळे मी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे. एक चमचाभर आलं आणि लसूणची पेस्ट, जितकं आलं घेतलेलं आहे तितकंच लसूण या समप्रमाणात त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती एक चमचा आपण परतून घेऊया. थोडा कांदा परतल्यानंतर आलं लसूण घालायचं, कारण आलं लसूण देखील लगेचच शिजतं, त्यामुळे आपल्याला नंतर घालायचं. आता एक मोठा टोमॅटो किंवा 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले तरी चालतील, ते मिक्सरमध्ये बारीक त्याची प्युरी करून घेतलेली आहे. बघा, ती देखील आता आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे मस्तपैकी. आता आपण थोडा गॅस मोठा ठेवूयात, कारण टोमॅटोला थोडासा वेळ लागतो परतायला, त्यामुळे आपण थोडा गॅस मोठा ठेवूयात. आणि यामध्ये आता आपण मिठामुळे लवकर शिजेल, तिखट, 1 चमचाभर गरम मसाला आणि 2 चमचे आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा आहे, याच्यामुळे मस्त स्मेल येतो. बघा, आणि हा चमचा जो आहे तो मिसळणीच्या डब्यातला आहे, त्यामुळे इथे जरा जास्त हे तिखट अशी भाजी बनणार नाहीये. जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवू शकता, पण मशरूमची भाजी, ब्रोकोलीची भाजी ही थोडीशी कमी तिखट छान लागते. जोपर्यंत हे टोमॅटो कांदा कढईपासून असं सुटत नाही आणि त्याला तेल सुटायला लागतं, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि हे लवकर शिजावं म्हणून झाकण ठेवायचं, म्हणजे आपल्याला गॅस पण कमी लागतो, पटकन भाजी शिजते. बघा, आता कढईने तेल सुटायला लागलेलं आहे आणि असं मस्त ह्या ग्रेव्हीचा असा गोळा बनायला पाहिजे. बघा, कढईला चिकटलं नाही पाहिजे. ही स्टेज जी आहे ती आपली ग्रेव्ही बनलेली आहे. आता यामध्ये आपण परतून ठेवलेली ब्रोकोली आणि मशरूम आपल्याला मिसळायची आहे.
आणि ही जी आपली मधली ग्रेव्ही मसाला होता तो सगळा ह्या ब्रोकोलीला आणि मशरूमला लावून घ्यायचा. बघा, आता यावर झाकण ठेवायचं आणि सगळे फ्लेवर मसाले हे ब्रोकोली मशरूममध्ये मुरावेत म्हणून झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढायची आहे. आणि ही अशी देखील मोकळी भाजी आपण खाऊ शकतो, पण जर आपल्याला थोडीशी सरबरीत भाजी हवी असेल, आणि आता जरा थंडीच्या दिवसांमध्ये सरबरीत भाज्या छान वाटतात, त्यामुळे मी एक ग्लास भरून ह्याच्यामध्ये कोमट पाणी ओतते. छान अशी आपली करी होईल. जसे हॉटेलमध्ये असतात ना थोड्याशा सरबरीत भाज्या, तशी याची देखील भाजी सरबरीत होईल म्हणून यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे. आणि पूर्ण आता ह्याला उकळी येऊन हे एकजीव एकसारखं होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. बघा, आता बारीक उकळी यायला लागलेली आहे. आता आपण यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती छानपैकी मी चोळून घेतलेली आहे, ती पसरून घालायची आहे, त्यामुळे मस्त फ्लेवर येतो. बघा, आणि पूर्ण भाजी उकळल्यानंतर आपल्याला ही कसुरी मेथी घालायची आहे. आणि आपली भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.